यम यम यम। काळूबाईच्या नावानं सांग बरं। गुड मॉर्निंग, मी अरुणा चौधरी माझ्या या चॅनलवरती तुमचं स्वागत करते। तर महाबळेश्वर मधला आजचा आमचा तिसरा दिवस आहे आणि या हॉटेलमधून आम्ही चेकआउट करणार आहे। तर आता ब्रेकफास्टला चाललोय आणि मग त्याच्यानंतर थोडंसं महाबळेश्वरमध्ये फिरणार आहे। काव्या आणि आर्याने ना ट्विनिंग केले बघू, सेम सेम ड्रेस। हा, बॅग। तर आता आम्ही निघालो आहोत ब्रेकफास्ट करायला आणि आज आमचा या महाबळेश्वरमधला या हॉटेलमधला शेवटचा दिवस आहे। आम्ही आता थोड्या वेळाने चेकआउट करणार आहे। तर आम्हाला आता जायचं आहे मॅप्रो गार्डनला। तर इथून जवळच आहे गुरेघर म्हणून जे आहे तिथे मॅप्रो गार्डन आहे, तर तिकडे आम्ही जाणार आहोत। तर आम्ही ना इथे हे फन टाउन मध्ये आलेलो आहोत। महाबळेश्वर मधलं आहे ना गुरेघर म्हणून आहे, जे मॅप्रो गार्डनच्या एक्झॅक्ट समोर आहे। मग तिथे आम्ही आता मुलं गेम वगैरे खेळतील। इकडे बघ यंगा, या गाडीत बैठो, या गाडीत बस। बघ काव्या, आर्या, काव्या एक्सिलेटर दाबून ठेव, एक्सिलेटर दाबून ठेव। Yum 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 strawberry yum yum। जा इकडे जा।
तर आता आम्ही आलो आहोत मॅप्रो गार्डन, जे पंचगणीमधल्या कुरेघर इथे आहे आणि तुम्हाला ही शेती दिसत असेल स्ट्रॉबेरीची. तर इथून आम्ही अगदी फ्रेश अशा स्ट्रॉबेरीज ज्या आहेत विकत घेतल्या. मॅप्रो गार्डन जे आहे फिरलो आणि तिथे कॅन्टीन आहे. तर तिथे छान फूड मिळतं, महाग आहे कारण त्याची क्वांटिटी पण तेवढी आहे. तर आम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विथ स्ट्रॉबेरी अँड क्रीम घेतलं होतं, जे खूप मोठं होतं. तर फिरण्यासाठी मॅप्रो गार्डन बेस्ट आहे लहान मुलांसाठी. तर इथे मॅप्रोचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण इथे विकत घेऊ शकतो. तर हे कॅन्टीन आहे. तर मॅप्रो गार्डनमध्ये येण्यासाठी कोणतीही एंट्री फी नाही आहे, अगदी फ्री आहे. तर हे कॅन्टीन किंवा आपण यांचं रेस्टॉरंट म्हणू शकतो. तर इथे पिझ्झा वगैरे मिळतो, ज्याची क्वांटिटी जी आहे ना खूप जास्त आहे, पैसे जरी जास्त असले तरी. परत हे जे आम्ही आईस्क्रीम घेतलेलं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम विथ क्रीम अँड स्ट्रॉबेरीज, तर हे पण खूप मोठं होतं. याची प्राईस पण काहीतरी 270 वगैरे होती आणि एका माणसाला संपेल असं हे आईस्क्रीम नाही आहे. तर इथे आम्ही हे 2 आईस्क्रीम घेतलेले स्ट्रॉबेरी. तर मॅप्रो गार्डनमध्ये फिरल्यानंतर आम्ही निघालो आहोत काळूबाईला. तर दरवर्षी आम्ही काळूबाई मांढर देवीला जातो. तर यावर्षी आम्ही चाललेलो आहोत. कधी कधी वर्षातून 2-3 वेळासुद्धा आम्ही जातो. तर इथून जवळ आहे, 1 पाऊण तास 1 तासावरती आहे काळूबाई. तर आम्ही आता निघालेलो आहोत काळूबाईला. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत काळूबाईला. तर इकडे कामं चालू आहेत रस्त्याची येताना, जे आपण घाटाने वगैरे येतो इकडे. तर खूप कामं चालू आहेत आणि मंदिराचं सुद्धा काम चालू आहे. काळूबाईच्या नावानं चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर या व्लॉग आधी मी महाबळेश्वरचा पहिला दिवस, महाबळेश्वरमधला दुसरा दिवस असे 2 व्लॉग मी अपलोड केलेले आहेत. तर आज आमचा शेवटचा दिवस. तर महाबळेश्वरमधले सुद्धा व्लॉग आता संपलेले आहेत. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.